अच्छे हमारे और नीयत साफ हो। काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो। है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। काम अच्छे हमारे और नीयत साफ हो। है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को, रब भी देता है दुआएं ऐसे उस हमदर्द को। दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को। भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आदेश भाऊ भगत यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारानं समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा केला। श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। कोणताही गाजावाजा न करता फ्लेक्स जाहिरात बाजीवर खर्च करण्याऐवजी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशातून त्यांनी समाजातील अनाथ मुलांसोबत केक कापून तसेच त्यांना स्नेहभोजन देऊन अगदी साध्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केला। आपल्या आई वडील घरातील नातेवाईक तसेच मित्र परिवारासोबत सकाळी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। दिवसभर कोणाचेही केक आणि सत्कार स्वीकारले नाही। या येणाऱ्या खर्चातून सामाजिक जाणीव ठेवून स्नेहालयातील अनाथ मुलांसोबत केक कापून त्यांनी स्नेहभोजन देऊन अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। आज या ठिकाणी 12 मार्चला माझा वाढदिवस असल्याच्या निमित्ताने खरं पाहता सामाजिक जाण असल्या कारणाने आणि कुटुंबाचा एक वारसा असल्या कारणाने इथं स्नेहालयामध्ये त्यांना अनाथही म्हणता येणार नाही, कारण की बऱ्याचशा जणांचं प्रेम या ठिकाणी त्यांच्या सोबत असतं। तरी पण एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी या मुलांना सर्व मुलांना साधारणतः स्नेह भोजन देण्याचा माझा जो मनसुबा होता तो या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पूर्ण करत आहे। आणि माझी या ठिकाणी सर्व तरुण जे वर्ग असेल, जे आमचे युवा नेते असतील, राजकीय मंडळी असेल, यांना मी एक खरं पाहतो त्यांना आव्हान करणं म्हणजे मी फार छोटासा व्यक्ती आहे तरी पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपणही देखील या ठिकाणी आपण ज्यावेळेस समाजामध्ये जन्म घेतो त्यावेळेस आपणही या ठिकाणी या समाजाचं काहीतरी देणं लागतो। तर या ठिकाणी बहुसंख्य जे युवा नेते असतील, पुढारी मंडळी असतील, नेते मंडळी असतील, त्यांना या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी असे वाढदिवस या मुलांसोबत कुठल्याही संस्थेसोबत या ठिकाणी आपण साजरे करू शकता, जेणेकरून बाकी मुलांना देखील समाजाला देखील या ठिकाणी प्रोत्साहन मिळून या मुलांना या ठिकाणी एक सावली मिळण्याचं काम निश्चित स्वरूपात होईल। आणि या ठिकाणी जे माझ्या हातून जे गोष्ट घडली त्यामध्ये फार आनंद या ठिकाणी होतोय। एवढंच या निमित्ताने बोलतो, थांबतो। धन्यवाद। यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, श्री छत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।